नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत सोसगाव येथे दशम हिंद केसरी कोहिनूर बाकासूर फॅन्स क्लब आणि पंचरत्न तरुण मंडळ सोसगाव यांच्या वतीने होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सुप्रसिद्ध समालोचक रणजित सर मनसोडे। गया पड़ गया शेवटचा 1 मिनिट या पड गया उजवा पाठीमाग बांधा हो ताई उजवा पाठीमाग बांधायचा हात सोडायचा नाही खेळाचे नियम सगळ्यांनी पाळायचे या पड गया अर्धा मिनिट 30 सेकंद 10 सेकंद 5 सेकंद 4 सेकंद 3 सेकंद 2 सेकंद आणि खेळ या ठिकाणी थांबतोय। थांबा ठीक आहे। फुगा फुगवून फुग्याला गाठ मारायचे आणि गाठ मारून झाल्यानंतर न हात लावता फुगा आपल्याला फोडायचंय तो बी असा बसून। ठीक आहे। जी ताई जास्त फुगा फोडेल ती आजच्या या स्पर्धेमध्ये पुढे जाईल आणि यातल्या हा मधल्या 2 महिला आउट होतील, लक्षात घ्या। ठीक आहे। ज्या 2 कमी फुगे फोडतील त्या आजच्या स्पर्धेतून 2 महिला बाद होतील। राहिलेल्या 4 महिला आजच्या स्पर्धेतील 4 नंबर आहेत त्या नंबरच्या मागे जाणार आहेत। त्या चौघी आजच्या इकडून काहीतरी घेऊन जाणार। थांबा 1 मिनिट। हा घरात 4 जण नाही, 4 जण नाही, 4 जण
काउंटिंग पाच वाजलं पाहिजे. फास्ट स्पीड घ्या. वाजला पाहिजे. काउंटिंग मध्ये पुन्हा वाजला पाहिजे. थांबा. या इकडे बारकी जाऊ बाई. किती? 12 का? ठीक आहे. यांचे किती? 10. तुमच्या लक्षात ठेवा. 12. या इकडे. तुम्ही या बाजूला या. यांचे किती? 12. या इथं मध्ये. इथं यामध्ये. इथं या इथं. 11 का? या बाजूला. ठीक आहे. तुमचे जगाच्या विस्तारच्या माध्यमातून जी आमची मॅडम या ठिकाणी अभिराजे गजवती पण आज या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये मला अपयश आलं. या स्पर्धेमध्ये 2 गेले. त्यामुळं आजच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला निरोप गेला. तुम्ही दोघी आतापर्यंत चांगल्या खेळात. नाही आम्ही परत 2 केले. बशी 4 असल्यामुळे 2च केले. नाही आम्ही बोलून दाखवलं. तुम्ही आमच्या रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. अहो पण आम्ही परत म्हणतो की बक्षीस 4 होती. बक्षीस 5 असते त्यामुळे इथे 4 बक्षीस आहे ती. बरं तुम्हाला खेळायचं आहे का पुढं? बरं ठीक आहे. ताई तुम्ही या स्पर्धेमधनं हे झाला. तुमचं मनापासून धन्यवाद. या पुढे चला 5 जण घेऊ. ते पुढे गेलं. त्या टास्क मधनं आजच्या होणाऱ्या स्पर्धेतील 4 नंबरचे मानकरी ठरणार आहे. स्पर्धा आहे केळी खायची. ठीक आहे. जी ताई केळी जास्त खाईल ती आजच्या या स्पर्धेमध्ये 1, 2, 3 पुढे जाईल. हात घे. ते ठेवा बाकीचे. ठीक आहे. या चौघी पुढे या. 2 मिनिटाचा वेळ आहे. डीजे वाले केळेवाली तुम्हाला शोभल का? तुमची साल तुमच्या जवळ ठेवायची. ठीक आहे. साल खाली टाकायची. तुमची साल तुमच्या जवळ ठेवायची. तुमचा वेळ आता 1, 2, 3 स्टार्ट. डीजे गाणं वाजवा. आवाज सोडा.
जय पप्पा वेळ सेकंद या बरोबर दोन थमागी 3 4 5 केळी खाल्लेल्या माऊलीने ही 6 ठीक आहे 4 का 5 5 6 ठीक आहे या इकडे हे फक्त ओंजळीचा वापर करायचा ठीक आहे 2 मिनिटं वेळ असणार या 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्त ग्लास भरेल ती घसरून पडशीला उगल त्या पैठणीसाठी सगळं आपली पडून घेशीला ठीक आहे तो तरी काम केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद ठीक आहे मामा पंचरत्न तरुण मंडळ हिंदकेसरी बकासूर फॅन्स क्लब यांच्या वतीने आयोजित केला न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेतील ही माऊली 4 नंबरची मानकरी ठरली या माऊलीनं खेळामध्ये टिकून राहिली आणि आजच्या या स्पर्धेतील 4 नंबरचे मान पटकावला ताई तुझं मनापासून अभिनंदन या खेळात तू टिकून राहिली आणि या स्पर्धेतील 4 नंबरची मानकरी ठरली त्याबद्दल तुझं मनापासून तुला आज या ठिकाणी काहीतरी भेटवस्तू मिळणार आहे ठीक आहे घ्या बसून या तिघी पुढे
ठीक आहे. आज या स्पर्धेतील एक ज्यांनी पैठणी दिली त्या आजच्या पैठणीचे स्पॉन्सर आदरणीय सोमनाथ शेठ गायकवाड, माजी अध्यक्ष नीलमताई गायकवाड यांच्या वतीनं आजच्या या स्पर्धेतील 1 नंबरच्या विजेत्याला पैठणी देऊन त्याचा सन्मान करणार आहे. 2 नंबरचं बक्षीस मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय स्वप्नील शेठ बांदल यांच्या वतीनं यांच्या पत्नी दीपालीताई बांदल यांच्याकडून या ठिकाणी 2, 3 आणि 4 नंबरचं बक्षीस मिक्सर, टेबल फॅन आणि इस्त्री हे 3 बक्षीस त्यांच्याकडे. त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे. आपण थोडंसं थांबा, बक्षीस वितरणाला आपल्याला थांबायचं आहे. ठीक आहे. आजच्या स्पर्धेमध्ये या 3 महिला शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये टिकून राहिल्या आणि इथून पुढच्या स्पर्धेमध्ये आपल्याला 3 नंबर काढायचे. ठीक आहे. 3 नंबर काढत असताना जी ताई पहिल्यांदा ही गुंडी मोकळी करेल ती आजच्या या स्पर्धेतील 1 नंबर मानकरी ठरणार आहे. तुम्ही उजवे का डावकर आहे? उजवे. तर तुम्ही तुमच्या उजव्या हातानं धागा खेचायचा आहे उजव्या हातानं आणि तो डाव्या हाताला गुंडळायचा आहे तो डाव्या हाताला. ठीक आहे. तुम्ही उजवा आहे का डावर? उजव्या हाताने तो धागा खेचायचा आहे आणि डाव्या हाताला तो गुंडळायचा आहे. उजवं डावर डावा. तर तुम्ही डाव्या हाताने तो खेचायचा आहे आणि तो उजव्या हाताला गुंडळायचा आहे. एका हाताने तो धागा खेचायचा आहे. जी ताई पहिल्यांदा गुंडी मोकळी करेल, ठीक आहे, जी ताई पहिल्यांदा गुंडी मोकळी करेल ती आजच्या या स्पर्धेतील 1 नंबरची पैठणीची मानकरी ठरणार आहे. जी ताई दुसऱ्यांदा गुंडी मोकळी करेल ती टेबल फॅनची मानकरी ठरणार आहे आणि जी ताई 3ऱ्या नंबरला गुंडी मोकळी करेल ती आजच्या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाची मानकरी ठरणार आहे इस्त्रीची. ठीक आहे. स्पर्धा खेळत असताना धागा गुंतून द्यायचा नाही आणि जरी गुंतला तरी तो धागा तुम्ही सोडवायचा आहे, तो तुमच्या हाताला गुंडळायचा आहे, मग पुन्हा गुंडीला हात घालायचा आहे. ठीक आहे. खेळ समजून घ्या. हा इकडे तो किंवा तिथं गुंडळा तरी चालेल, काही विषय नाही. चालतो की तुटला फक्त गुंतून द्यायचा नाही, गुंतला तर तुम्ही गुंता सोडवायचा आहे, तुम्हीच परत गुंडळायचा आहे तो. ठीक आहे. गुंडी सपोज तो थांबायचं नाही. हात लक्षात. त्याच्या वरती मानकरी ठरणार आहे. दुसरी करल ती 2 नंबरची, तिसरी करल ती 3 नंबरची. ठीक आहे. साऊंड वाले तुमचा वेळ सुरू होतोय आता. 1, 2, 3 स्टार्ट.
डीजे चालू देवा हा ऐका ना राम करा या काही तुम्ही या खेळामध्ये सुंदर असं खेळात शेवटपर्यंत खेळा आणि आजच्या या स्पर्धेतील 3 नंबरचे मानकरी ठरला. 3 नंबरला टेबल फॅन. या टेबल फॅनचे तुम्ही आजच्या स्पर्धेचे विनर झाला. 2 मिनिट थांबा. टेबल फॅनचे तुम्ही मानकरी ठरला. सौ दीपालीताई बांदल यांच्या वतीनं या दत्तकची पुण्यातली जी जिंदगी आहे अतिशय उष्ण वातावरण आणि या वातावरणाचा विचार करून आमच्या रुपालताईनं टेबल फॅनची इथं बक्षीस ठेवलं आणि या स्पर्धेतील तुम्ही 3 नंबरच्या मानकरी त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. घ्या बक्षीस पुढेच गेला घरी लगेच येतं 4 नंबरला पुढे या इकडे पुढे. त्या कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला का ते तुम्हाला माहिती. एक विरंगला म्हणून माझी छोटी बहीण दैनंदिन जीवनामध्ये एक व्यवसायाच्या माध्यमातून एक छोटस सिंगर म्हणून काम करत असते. तिचा आज एक छोटासा आपण एक साऊंड या ठिकाणी साऊंड ऐकायचं आहे. सगळ्यांसाठी ते विनामूल्य आहे. ऋतुजा राधे तिचं नाव आहे. सिंगिंगच्या तालावरती अनेक जणांचे नाचवते. तिचं म्हणणं तुम्ही सगळे नाचला पाहिजे. या पुढे या सगळ्यांना या पुढे
त्यांचा सन्मान प्रज्वल भांडे करतील. चला प्रज्वल शेठ, चला 108 पप्पू शेठ. प्रज्वल कोण बांधलं आहे का तुला पाठव. विजेत्या स्पर्धकासोबत ग्रुप फोटो घ्या सगळ्यांनी. या रणजित सर त्यांच्यासोबत आम्ही ग्रुप फोटो घ्या महिलांसोबत. मनापासून सरचे स्वागत करतो आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुझी कला आमच्यापर्यंत त्या लोकांमध्ये दाखवली. इथले सगळे लोक एवढे हौशी आहेत ना. मी एक तुमच्या एक असे बाईट्स घेतल्यात व्हिडिओच्या, माहिती तिथे त्या कोपऱ्यात बसून भाई तुम्ही कमाल, म्हणजे तुम्ही पूर्ण गाजवून टाकला नाही. होम मिनिस्टर अक्षर माझी जीवाभावाची मैत्रीण, नेहमी माझ्या पाठीशी अशीच उभा असते. रील्सच्या माध्यमातून अनेक जणांची मनं जिंकत असते. अक्षता तुझंही या ठिकाणी या सूचनगरीमध्ये मनापासून सरचे स्वागत. बोलणार का 2 शब्द? ठीक आहे, घ्या 4 नंबरचे बक्षीस घेऊ. मागे तू घे 4 नंबरचं घ्या. 4 नंबरचं हे 4 नंबरचे बक्षीस. रेश्माताई इकडे या. रेश्माताई साळुंके या पुढे. ताईंच्या शुभ असते मिक्सर द्यायचा आहे. या परत वेळ झालाय बराच. आपलं इस्त्री वाईकी. रेश्माताई या पट. मामा तुमची बायको पण खेळली नाही आणि बारक्या मामाची बायको पण खेळली नाही. माझ्या लक्षात आहे. आपला कार्यक्रम खेळायला पाहिजे होता त्यांनी. या पुढं. आजच्या स्पर्धेतील 4 नंबरचे विजेत्या त्यांना या ठिकाणी रेश्मा राजेंद्र साळुंके यांच्या वतीने इस्त्री देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. काही व्हिडिओ मनापासून धन्यवाद आहे. 4 नंबर या पुढे. 3 नंबर पर्यंत
आणि आजच्या स्पर्धेतील 3 नंबरची मुलं विजिट करली तुझं मनापासून या ठिकाणी मनापासून गर्दी स्वागत. आजच्या मैदानातील आजच्या स्पर्धेतील 2 नंबरचं ज्यांनी बक्षीस पटकावलं त्या हे बक्षीस देण्यासाठी दीपालीताई बांदल यांच्या वतीनं आजच्या 2 नंबरच्या स्पर्धेला मिक्सर देऊन यांचा सन्मान करतोय. आपल्याला विनंती आपण पुढे यायचं आहे. मिक्सर रुपाताईंच्या वतीनं त्यांना मिक्सर करतोय. विजेते आणि बक्षिसाचे आपल्या दोघांचे मनापासून धन्यवाद. रुपाताईंच्या वतीनं 2-3 आयोजनचं काय होतं आम्हाला काही सुद्धा माहित नाही, पण आमची एक इच्छा आहे या बहिणीचा भाऊ म्हणून ते गेलेलं प्रपोज आता तुम्ही आता इथं मारायचं आम्हाला दाखवायचं की तुम्ही नक्की काय बोला होते ते. ठीक आहे. हा आय लव्ह यू आरती. तुम्ही काय म्हणाल त्यावर बोला लागते आता काय झालं गेलं सगळं त्यामुळे बोलायला लागतंय. हा नाही पण तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ना, उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही त्यांनी प्रश्न केला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. त्या चला उत्तर द्यायचंय. उत्तर आलं की पैठणी अंगावरती पडेल. अंगावरती पडले की आरतीचं गाणं लागेल. 1-2 मिनिटं डान्स करायचं आहे त्यांना उचलून. हा ठीक आहे दे त्यांना उत्तर. ठीक आहे घ्या पैठणी घ्या. याच्या स्पर्धेतील पंचरत्न तरुण मंडळ हिंदकेसरी बकासूर फॅन्स क्लब यांच्या वतीने आयोजित केला न्यू होम इथं खेळ पैठणीचा. या स्पर्धेतील 1 नंबरची विजेती आणि मानाच्या पैठणीची मानकरी तुम्हाला पैठण दिला ते सौ दीपालीताई गायकवाड नीलमताई गायकवाड यांच्या वतीने. आणि यानंतर आरचीचं गाणं लागल. परशा आणि आरची डान्स करल आणि या कार्यक्रमाचा सांगता होईल. असू द्या वरती द्या. कार्यक्रम भर पावसामध्ये तुम्ही सगळ्यांनी हसलेली होती. तुम्हा सगळ्या प्रेक्षक वर्गांचं मनापासून धन्यवाद आहे. कार्यक्रम काही घेत असताना ते तोंड आहे ते चामड्यात आणि बोलण्याची मशीन असते. त्या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा जर काही चुकून तिरका किंवा चुकीचा गेला असेल तर तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी या नात्यानं मला तुम्ही ते माफ करशील मोठ्या मनानं हे मी मनामध्ये आशा बाळगतो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असा जाहीर करतो. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं. प्रेक्षक असेल सगळेच पंचरत्न मंडळ असेल या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करूया आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असा जाहीर करूया.